की नेमकं कॅन्सरचा तंबाखू आणि दारूशी काय संबंध आहे आणि बरेच वेळा जे व्यसन नाही करत त्यांना पण कॅन्सर होतोच. करेक्ट. सो जसं आपण म्हटलं की मल्टीफॅक्टोरियल आहे आजार. तर आपण आत्तापर्यंतही बोललो तेव्हा काय म्हटलं की साधारण 100 रुग्णांपैकी 80 ते 90 रुग्ण हे तंबाखू सेवन आणि धूम्रपानामुळे होतात, राईट. आणि 10 ते 15% रुग्ण असेही असतात ज्यांना व्हायरल इन्फेक्शन, जे HPV व्हायरस आपण म्हणतो, ह्युमन पॅपिलोमा व्हायरस, तर ह्यामुळे पण ओरल कॅन्सर्स होऊ शकतात. आणि बऱ्याच वेळेस दोन्ही जरी नसेल तरी क्रॉनिक ट्रॉमा किंवा क्रॉनिक इंजुरी टू युअर ओरल कॅव्हिटी, एखाद्याचा दात तीक्ष्ण आहे, शार्प आहे, तो तिकडे वारंवार घासला जातो आहे, असेही आम्ही केसेस बघितलेत की त्यामुळे सारखी गालाला इंजुरी होऊन तिथे कॅन्सर डेव्हलप होतो आहे. सो बेसिकली जे आपण म्हणतो की कॅन्सर हा आजार हा ॲबनॉर्मल सेल ग्रोथ आणि लंप फॉर्मेशनचा आहे आणि त्याच्यामध्ये आत आपल्याला DNA म्युटेशन्स झालेले असतात. आता हे DNA म्युटेशन्स मेजॉरिटीली आपण म्हटल्याप्रमाणे टोबॅको, अल्कोहोल आणि स्मोकिंगमुळे होतात. सेकंड इज बिकॉज ऑफ क्रॉनिक इन्फ्लेमेशन. मग दॅट इन्फ्लेमेशन कॅन बी बिकॉज ऑफ व्हायरल इन्फेक्शन और क्रॉनिक इंजुरी, लाईक आय जस्ट गिव्हन एक्झाम्पल ऑफ अ शार्प टूथ. ओके. आता खरं तर हा प्रश्न वेगळा वाटेल, पण गुटखा, पान आणि सिगारेट यामध्ये सगळ्यात जास्त डेंजरस काय आहे? ओके. तसं सगळेच डेंजरस आहे, तसं आपण डिफरन्शिएट नाही करू शकत ॲक्च्युली. पण स्मोकलेस टोबॅको हे कारण ते जे पदार्थ आहेत ते बक्कल कॅव्हिटी म्हणजे हिरड्यांमधली आणि गालामधली जी जागा असते तिथे आपण तंबाखू किंवा जे तंबाखू सेवन करतात तिथे ते राहतं आणि तिथल्या भागामध्ये जास्त इंजुरी होण्याचे चान्सेस असतात, राईट. सो स्मोकलेस टोबॅको त्याला म्हणतात, ज्याच्यामध्ये तुमचा गुटखा, मावा, खैनी वगैरे हे सगळे जे पदार्थ आहेत ते आपण बघितलं असेल तर, इवन पिक्चरमध्ये बघितलं असेल तर ते असे हां, हां, त्याच्यात हां. ठेवतात, ठेवतात. राईट. हां. सो तो त्या भागामध्ये तुम्हाला मॅक्झिमम डॅमेज होतं, राईट. आणि बऱ्याचशा पेशंटचं मग तिथून तो कॅन्सर डेव्हलप होण्याची शक्यता असते, राईट. म्हणजे त्या सेल्सला मॅक्झिमम डॅमेज झाल्यामुळे तिथे DNA चेंजेस होतात, तिथे ग्रोथ सुरुवात होते आणि मग नंतर ती आपल्या मॅन्डिबल बोन म्हणजे जॉ बोन जे आपण म्हणतो तिथे पसरायला सुरुवात होते, दात खिळखिळे होतात, दात पडतात. बरं, ही जी आहे ते ॲडव्हान्स लक्षणं आहेत ह्या आजाराची. ओके. आता सपोज आता जे व्यसन करतात त्यांना भीती असेलच की मला ओरल कॅन्सर होईल किंवा काय, तर त्यांच्यासाठी असा कोणता रेड फ्लॅग आहे का की त्यांनी हे अवॉइड करून चालणार नाही? आता जसं की तुम्ही जखम म्हणालात किंवा असं काही करेक्ट. जे तशी लक्षणं दिसल्यावर त्यांनी डॉक्टरांकडे जायलाच हवं असं? 100%. सो ह्याला म्हणतात प्री कॅन्सरस कंडिशन्स, म्हणजे त्याला प्री मॅलिग्नंट म्हणजे कॅन्सर होण्यापूर्वीची लक्षणं. तर त्यामध्ये एक ल्युकोप्लेकिया म्हणून आहे. ओके. ल्युको म्हणजे ल्युको हा शब्द व्हाईट ह्याला हे करतो आणि प्लेकिया म्हणजे प्लाक म्हणजे एखादी परत अशी कव्हर किंवा एक लेयर आल्यासारखा. तो व्हाईट कलरचा लेयर समजा तुमच्या गालाच्या आतल्या बाजूला आला असेल आणि तो तुम्ही काहीही केल्या किंवा जात नाही आहे, तुम्ही ब्रश केल्यानंतरही, चूळ भरल्यानंतरही तो लेयर तसाच राहतो आहे, तर ह्याचा अर्थ काय की त्या सेल्समध्ये ते बदल सुरुवात झालेली आहे आणि ह्याला आम्ही म्हणतो स्टेज 0 ऑफ कॅन्सर किंवा कार्सिनोमा इन सिटू. ओके. सो ह्यावेळेस डॉक्टरांचा सल्ला नक्की तुम्ही घ्यायला पाहिजे. कधीकधी ते जे व्हाईट बदल झालेले असतात, व्हाईट लेयर झालेला असतो, तो हळूहळू लाल होतो, त्याला म्हणतात एरिथ्रोप्लेकिया, राईट. सो ल्युकोप्लेकिया, एरिथ्रोप्लेकिया हा असा एक प्री मॅलिग्नंट कंडिशन्सचा सिक्वेन्स आहे की ज्यामध्ये समजा आपण डॉक्टरांना भेटलो आणि ऑपरेशनच्या ह्याने किंवा काही प्रोसिजर करून ते लेयर आपल्याला काढून टाकता आली, ते खराब सेल्स काढून टाकता आले, तर मग आपला चान्स टू डेव्हलप कॅन्सर इन फ्युचर बिकम्स लेस. सोबत जे मी म्हटलं की ते समजा होत असेल तर ऑब्व्हियसली ते हॅबिट्स बंद करायला पाहिजे. स्मोकिंग किंवा टोबॅको जे काही तुम्ही खाताय ते स्टॉप करणं फार गरजेचं आहे, नाहीतर ते परत होणार, राईट. ओके. सो ह्याला म्हणतात प्री मॅलिग्नंट कंडिशन. बऱ्याच वेळेस तंबाखू सेवन करणाऱ्या लोकांना जबडा किंवा तोंड तेवढं उघडता येत नाही, राईट. म्हणजे आपण म्हणतो आ करा, ठीक आहे. तर ॲज डॉक्टर्स वी मेजर इट बाय फिंगर्स. तर नॉर्मली आपलं 3 to 4 फिंगर्स माउथ ओपनिंग असतं, तर काहींचं 1 किंवा 2 फिंगर्सच होतं. तर त्याचा अर्थ काय की तो जी लवचिकता आहे मसल्सची आणि आतल्या चामडीची ती कमी झालेली आहे, ती हार्ड झालेली आहे, त्याला म्हणतात सबम्युकोसल फायब्रोसिस. आलं लक्षात. सो ते तसं होत असेल तर अगेन दॅट इज अ प्री कॅन्सरस कंडिशन. यू हॅव टू कन्सल्ट युअर डॉक्टर इमिजिएटली की हे समजा बदल होत आहेत म्हणजे खूप प्रभाव पडतो आहे तुमच्या ओरल कॅव्हिटीवरती बिकॉज ऑफ दिस स्मोकिंग, टोबॅको, च्युईंग अँड अदर हॅबिट्स. सो डेफिनेटली कन्सल्ट युअर डॉक्टर्स ऑर ऑन्कोलॉजिस्ट जे कॅन्सर विशेषज्ञ आहेत त्यांना तुम्ही कन्सल्ट करून नक्की सल्ला घ्या.